हरे कृष्ण. तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा 5वा अध्याय, कर्म संन्यास योग, किंवा ज्याला कृष्ण भावना भावित कर्म असं म्हटलेलं आहे. आता जसं आपण प्रत्येकाला पाहतोय की या अध्यायाचा 5व्या अध्यायाचा आधीच्या म्हणजे 4थ्या अध्यायाशी काय संबंध आहे, काय कनेक्शन त्यात ते बघूया. आपण पाहिलं होतं की भगवान श्रीकृष्ण अर्जुना जेव्हा दिव्य ज्ञान सांगत होते, ते दिव्य ज्ञान सांगताना भगवंताने काय केलं, ज्ञान किती महत्वाचं आहे. आणि शिवाय गुरुकडे जाऊन ते ज्ञान मिळवलं पाहिजे. गुरु नम्रतेनं, आपण तो श्लोक पाहिला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानी नसता तो दर्शिना. मग ते ज्ञान मिळवायचं वगैरे चर्चा झाली काल. आणि भगवंतानी सांगितलं, ज्ञानही सांगितलं. पुन्हा 41व्या श्लोकांमध्ये भगवंताने त्यागही किती महत्वाचं तेही सांगितलं. आणि पुन्हा मग त्याग सांगितलं भगवंतानी महत्वाचं आहे म्हणून. आणि 42व्या श्लोकात याच्या आधीच्या अध्याय सांगतो, 4थ्या अध्यायाचा संबंध, कनेक्शन. भगवंताने पुन्हा एकदा युद्धाचा आदेश दिला अर्जुनाला, युद्ध कर म्हणून. जसं 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने विचारलं होतं ना, की म्हणे तुम्ही म्हणताय बुद्धीनं काम घे म्हणून, आणि म्हणजे वाईट काम करू नको, आणि युद्ध करायला लावताय म्हणे मला, काय प्रकार आहे तुमचा. अगदी तशीच मनस्थिती झाली अर्जुनाची इथं. आता या 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला असाच प्रश्न आहे की संन्यास घ्यायचा की कर्मयोग. संन्यास म्हणजे तो वेगळा संन्यास, म्हणजे कर्मच न करणं या दृष्टीने म्हटलं जातं त्याला, का कर्म करायचं, असा प्रश्न आहे अर्जुनाचा. आणि आता काय करणार भगवंत यावेळेला, म्हणजे कर्मयोगाद्वारे मुक्ती मिळवण्यास सांगतील, पण आधीपेक्षा जास्त खोलात जाऊन काय करतील भगवंत, थोडं खुलासा करतील. कर्मयोगाद्वारे कशी मुक्ती मिळवावी वगैरे ते वर्णन सगळं येईल. आणि आपण याचा जो पहिला श्लोक आहे, अर्जुन विचारतोय भगवंताला, त्याचा अर्थ हाच आहे की म्हणजे तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगताय आणि पुन्हा भक्तिमय कर्माची प्रशंसा करताय. कुठलं चांगलं आहे सांगा बरं मला, हा प्रश्न आहे अर्जुनाचा. खर तर कर्माचा त्याग करणं होऊ शकत नाही, कारण कर्म करावंच लागतं प्रत्येकाला. त्या कर्माच्या आसक्तीचा त्याग करू शकतो, किंवा ते कर्म चांगलं योग्य घडावं यासाठी आपण तेच म्हणून म्हटलं ना, भक्तिमय कर्म हे भगवंत सांगतायत. आणि पुढं आता भगवंत उत्तर देतात बा, किती सुंदर उत्तर आहे भगवंताचं. भगवंत म्हणतायत, श्री भगवानुवाच संन्यासा कर्म योगश्च निश्चयस करा उभौ तयस्सु कर्म संन्यासात कर्म योगो विशिष्यते. भगवंत म्हणतायत कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्ही मुक्ती देण्यासाठी चांगले मार्ग आहेत म्हणे. पण दोन्हीपेक्षा भक्तियुक्त कर्म करणं श्रेष्ठ आहे. का बरं? कर्माचा त्याग नाही करू शकत, पण आपण ते कर्म भगवंतासाठी केल्यामुळं एका दृष्टीने त्यागच आहे. आपण स्वतःसाठी करत नाही, भगवंतासाठी करतो. याचा अर्थ काय, एका दृष्टीने पाहिले तर आपण कर्म करत नाही, भौतिक कर्म नाही करत. लक्षात आलं ना आपल्याला. आपण कर्म म्हणजे काल पाहिलं, त्यात ज्याचं फळ मिळतं ना, चांगलं किंवा वाईट. आता भक्तियुक्त कर्म केल्यावर चांगलं आणि वाईटाच्या पलीकडे असल्यामुळं त्याला भौतिक फळ नाही मिळत. याचाच अर्थ की फळाच्याही पलीकडे आहे. आपण भक्ती केल्यावर भौतिक फळ मिळत नसून आपल्याला आध्यात्मिक फळ. आपल्याला फळ म्हटलं लगेच आपल्याला चिकू, आंबा हे सगळे फळं आठवतात, द्राक्ष सिजनेबल सगळे. पण खरं तर फळ हे त्या कर्माचा जो परिणाम आहे. फळ म्हणजेच काय, आपण केलेल्या कर्माच्या परिणामालाच फळ म्हणतात. ते फळ म्हणजे ती गोल चौकोन वगैरे तसं असेल असं नाही, त्या दृष्टीने नाही म्हटलं. कर्माची परिणती, त्याचा परिणाम, त्याला फळ म्हटलेलं आहे. तर म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की तात्पर्यात खूप सुंदर सांगितलं प्रभुपादांनी, की आपण वाईट कर्म करायचं नाहीच आहे, चांगलंही करायचं नाही. मग लोकांना चांगलं कर्म करण्याची खूप गोडी असते, चांगलं करावं चांगलं, म्हणजे चांगलं करूनही चालणार नाही आणि वाईट तर करायचंच नाही. पण चांगलं आणि वाईटाच्या पलीकड जे आहे,
जे भक्तिमय कर्म ते करण्यासाठी भगवान तिथं संस्तुती करतायत. आता याच्यामध्ये भगवान काय करतील, दुसऱ्या श्लोकापासून ते 6व्या श्लोकापर्यंत भगवंत कर्मयोग कसा सोपा आहे ते भगवान सांगतील या श्लोकांमध्ये. इथं म्हटलेलं आहे की खरा संन्यासी कोण बरं? तो काय असतो म्हणे, जो कोणाचा द्वेष करत नाही, कर्मफळांची आकांक्षा करत नाही, आणि तो काय म्हणे, नेहमी संन्यासी असल्याचं ओळखावा आपण. आणि खरं तर हा जो द्वंद्वातनं पूर्ण मुक्त झालेला आहे, द्वंद्वातीत झालेला आहे, तो सहजपणे भौतिक बंधनातनं काय होऊन होऊन पलीकडे जातो आणि खऱ्या अर्थी तो मुक्त होतो असं भगवान म्हणतात. इथं परत पुढे अजून चर्चा निघते. एक तर आहे सांख्ययोग आणि भक्तियोग. भगवान म्हणतात अज्ञानी हे वेगळं वेगळं समजतात. अर्थात जे कपिल भगवंतानं जे सांख्ययोग सांगितलेलं आहे भागवताच्या 3ऱ्या स्कंदात, तो भक्तियोगच आहे. पण त्यावर दुसऱ्या एका कपिलनं, जो नास्तिक कपिल, ज्यानं सांख्य सांगितलं ते चुकीचं आहे. का बरं? काय फरक आहे त्या दोन्हीमध्ये? त्या नास्तिक कपिलानं सांगितले 24 तत्व आहेत, बरोबर आहे. 24 तत्व वेगळे वेगळे समजायचं, वेगळे करायचं नाही, तुकडे करायचे नाही कोणाचे आपण स्वतःला. हं. मी शरीर नाहीये, मी शरीराचं हे नाहीये, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, याच्यापासून मी वेगळा वेगळा वेगळा. मग कोण आहे गो? आत्मा. पण त्या नास्तिक कपिलाच्या ह्याच्यामध्ये आत्मा, भगवंत काय त्याच्यात हे नाही, नुसतं शरीरापासून आपण वेगळं आत्म्यापर्यंत चालतंय, पण पुढं भगवंताची कनेक्शन नाही तिथं. म्हणून तो सांख्य भक्ती होऊ शकत नाही. पण जो कपिल भगवंताने सांख्यिक सांगितलेलं आहे, ते साक्षात श्रीकृष्णांचंच एक रूप आहे कपिल भगवंत. तेच भगवंत तिथं म्हणतायत की जे भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणं इथं म्हटलेलं आहे, हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचं ध्येय आहे. आपला, आपण म्हणतो ना मी म्हणजे आपण आत्मा आहे, आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा आत्मा म्हणजे भगवंत आहे. त्यामुळे इथं म्हटलेलं आहे की खरा सांख्ययोग म्हणजे काय, की आपण हे सगळं वेगळं वेगळं आहोत, आणि मी आत्मा आहे आणि त्या भगवंताचा मी अंश आहे. हे कनेक्शन होतं सांख्ययोगामध्ये. तर सांख्ययोग सुद्धा भक्तियोगाचं म्हणजे काय, हे नाही हे नाही नाही म्हणता म्हणता मग आहे तरी काय, भगवंत आहेत आणि त्यांचा मी अंश आहे. बाकी सगळ्या भौतिक गोष्टी नाशवान आहेत. हे भगवान म्हणतात की म्हणून सांख्ययोग आणि भक्तियोग वेगळा नाहीये. आणि म्हणून म्हटलेलं आहे की सांख्ययोग आणि भक्तियोग दोन्ही समान जर जो बघतो, तो यथार्थ दृष्टीनं खरा अर्थी त्याला कळलेलं ज्ञान झालेलं. बरोबर ना? उदाहरणार्थ आपण आपण समजा अगदी सोपं उदाहरण, तांदूळ. आपण म्हणतो तांदूळ निवडतो, आपण तांदूळ निवडतो, आपण खडे निवडतो खरं तर. म्हणतात म्हणतो तांदूळ निवडायचे. तांदूळ निवडायचे जर शब्दशः जर घ्यायचं ठरलं, काय केलं पाहिजे मग? खडे दिले पाहिजे एवढे, आणि 4-5 तांदूळ दिले, मग ते तांदूळ निवडणं झालं, अगदी शब्दशः. पण आपण त्यातले जे खडे निवडतो, काढतो खडे, बाजूला फेकतो ना, मग त्यातलं ते वेगळं तांदळाला आपण शुद्ध ठीक करतो. तसं आपण आत्मा असून सुद्धा आपण स्वतःला हाडामाचं शरीर समजल्यामुळं आत्म्याचा खरं काय उपयोग होईन झालाय. आपल्याला आत्मज्ञान पासून आपण वंचित राहिलोय, म्हणून आपण भौतिक जगातच गुरफटलोय. पण जेव्हा आपण समजू कळून घेऊ की नाही, शरीरापासून मी हे खडे नकोय, ते खरं तांदूळ म्हणजे तो आत्मा आहे मी, पण त्या कृष्णाचा, श्रीकृष्णांचा मी अंश आहे, हे असं जर स्वीकार केलं तर ओळखायचं की तो खरं तो पाहतोय बरं, त्याला आता ती दृष्टी प्राप्त झाली खरं पाहायची, असं आपण समजायला हवं. आणि तर भगवान म्हणतात की म्हणे एखादा, आता बघा, काही लोक कर्म संन्यास घेतात, ते किती चुकीचं स्वतः भगवान सांगतात. हा, जे ज्ञानयोगी आहेत, मायावादी आहेत, अद्वैतवादी, ते काय करतात, कर्म संन्यास, कर्मच करायचे नाही. पण नाही म्हणे, भगवान स्पष्ट म्हणतात, भगवत भक्ती न करता सगळ्या कर्मापासून संन्यास घेतल्यामुळे सुखी होऊ शकत नाही, कारण कर्म करावंच लागतं प्रत्येकाला. परंतु जो भक्तीमध्ये आहे, तो मात्र त्याला तो ब्रह्मस्थाला लवकर पोहोचतो. म्हणजे का? कारण भक्ती करतो म्हणजे कुणाची भक्ती करतोय तो? भगवंताची. आणि भगवंताची भक्ती करतो म्हणजे काय? त्यांच्याशी कनेक्शन आलंच ना त्याचं. हं? समजा एखादा माणूस आहे, तो एखाद्या कंपनीत नोकरी करतोय,
मग त्याचं कनेक्शन कोणाशी झालेलं आहे? त्या कंपनीच्या मालकाशी. भले त्या मालकाला अजून तरी पाहिलं नाही, ओळखत नाही, पण ती कंपनी त्या मालकाची आहे त्याला माहित आहे. त्यामुळे त्या कंपनीला प्रत्येक जण काम करतो कोणासाठी? त्या कंपनीच्या मालकासाठी. बरोबर, प्रत्येक जण. त्याच पद्धतीनं आपण जर आपले जे खरे मालक भगवंत आहेत त्यांच्यासाठी आपण कार्य केलं, पुढे येईलच तो श्लोक, तर मग काय खऱ्या अर्थी आपण मुक्त आहे हे ओळखायला. आता पुढं याच्यामध्ये 7व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत निष्काम कर्मयोग सांगितलेलं आहे आणि बंधनातून कशी मुक्ती मिळवायची याचं वर्णन आहे. इथं म्हटलेलं आहे भक्तिमय कार्य केल्यावर लाभ काय होतो म्हणे. लोक म्हणतात अहो भक्ती भक्ती काय उपयोग भक्तीचा. पण भक्ती केल्यावर काय फायदा होतो भगवंत स्पष्ट म्हणतात इथं 7व्या श्लोकात. काय म्हणतात बघा. ते म्हणतायत योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. इथं म्हणतात जो भक्तिमय कर्म म्हणजे भगवंताची सेवा करतो तो विशुद्ध आत्मा बनतो आणि आपलं मन आणि इंद्रिय संयमित करतो. का बरं? त्याने आपलं मन आणि इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावली. आणि पुढे म्हणतात तो सर्वांना प्रिय असतो. का बरं? भगवंताचा प्रिय बनले एकदा तर सर्वांचा प्रिय होतो तो आणि मग सर्व त्याला पण प्रिय असतात. असा मनुष्य कर्म करीत असून पण बद्ध होत नाही. का बरं? तो स्वतःसाठी कर्मच करत नाही, कशाला बद्ध होईल? होणारच नाही ना, नाहीच होणार, दूरच राहतो तो. आता कमळ आहे की नाही, म्हटलंय भगवंत एका श्लोकात म्हणतात पद्मपत्र मिवांभसा. पद्म म्हणजे कमळ, पत्र म्हणजे पान, अंभचा म्हणजे आंब म्हणजे पाणी. जसं ते कमळाचं फूल पाण्यात असून पण पाण्याचा स्पर्श होत नाही त्याला. आपण असं करत नाही कमळाचं फुलावं एवढं पाण्यात होतं त्याला पिळून काढूया मग आपण सुकल्यावर वापरा, असं नाही. ते काढलं तर त्याला पाणी कळणार पण नाही हे पाण्यात होतं म्हणून. आणि आपण पाण्यात गेल्यावर काय होतं? कपडे भिजतात, अंग भिजतं, मग पुसून घेतो आपण. कमळानुसार असं केलं पाणी निघून जातं, राहत नाही. तसं आपण भक्त काय करतो, भौतिक जगात राहून सुद्धा भौतिक जगाचा काही प्रभाव होत नाही, तो त्या कमळासारखाच असतो असं म्हटलंय. आणि म्हणून तर म्हटलेलं आहे तो काय करतो म्हणे कुठल्याही स्थितीमध्ये असा मनुष्य दिव्य स्थितीतला बघा त्याचं लक्षण काय आहेत बघा. तो काय करताना इथं श्लोक खूप सुंदर आहे, श्लोक सुद्धा मोठा आहे, पण श्लोक आपण ऐका 8वा आणि 9वा श्लोक. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृणन् स्मिशन् शन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. अवघड श्लोक थोडा पण खूप सुंदर आहे. भगवान म्हणतायत जो माझ्या भक्तीमध्ये पूर्ण रमलेला आहे तो काय करतो म्हणे, पाहत असताना, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास खात असताना, हालचाल, झोपलेला, श्वास घेताना त्याला सगळं माहित असतं की आपण काहीच करत नाही. बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो. काय जाणतो तो? केवळ भौतिक इंद्रियेच आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि आपण स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहोत. ते महत्वाचं पॉइंट आहे. त्या पॉइंट आहे ना काय बोलले भगवंत. म्हणजे जो शुद्ध स्तरावरचा आहे वाटेला तोही बघतो ना, तो पण ऐकतोय, तो पण बोलतोय, पण त्याला माहित असतं की हे 3 गुण माझ्याकडनं सगळं नाचून घेत आहेत. मी आत्मा आहे, या सगळ्या गोष्टीपासून मी वेगळा आहे, दूर आहे. तसं एखादा अभिनेता असतो, समजा नाटक सुरू आहे किंवा सिनेमाचं आहे, शूटिंग होत असतं त्याचं, तो जो कलाकार त्याला सांगितलं तू असं असं म्हणायचंय तुला म्हणून. आणि एखादा जो मुरलेला कलाकार असतो ना तो पूर्ण त्याच्या एवढं समरसून जातो त्या भूमिकेमध्ये, ते समरसून गेल्यावर त्याला समोर काय हालचाल कोण काय बघतंय काय त्याला काहीच देणं घेणं नसतं. शूटिंग चाललंय वगैरे हे लोक हे करतात त्याला ते काल्पनिक चाललंय असं वाटत नाही त्याला. हं, खास मला पैसे देऊन मला ते अभिनय करायला लावला असा मूड नसतो त्याचा. जो मुरलेला कलाकार असतो तो असं जीवजून आपल्याला, मी काय नावं नाही सांगत कलाकारांची, पण आपल्याला माहित असेल की बाबा अरे तो कलाकार ना, अरे काय ऍक्टिंग करतो. का त्याच्याविषयी म्हणतात? कारण तो जीव ओतून समरसून जातो त्या भूमिकेमध्ये. त्याला तो स्वतःला तो कलाकार समजत, तो म्हणतो की जी जर भिकारीची भूमिका दिली असेल
असं भिकारी वाटेल की तो कळणार पण नाही तो कलाकार आहे म्हणून. बरं ना. ते शूटिंग घेतात ते काय नाही, त्याला सांगितलेलं डायरेक्ट असं कर बस. लक्षात आलं ना. तसं हा जो शुद्ध भक्त आहे तो सगळं कार्य करताना त्याला माहिती आहे सगळं कार्य चाललेलं आहे, पण मी आत्मा आहे, ही भौतिक गोष्टीपासून वेगळा आहे. हे त्याला काय होतंय, त्याला त्या स्तरावर. इथं श्लोक आलाय तो मगाशी म्हटलं ना. ब्रह्म 10वा श्लोक आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. भगवान म्हणतात, कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शले जात नाही, तद्वत पापाने प्रभावित होत नाही. अर्जुन म्हणा, अर्जुना तू युद्ध नको म्हणतोस ना, अरे युद्ध कर, मी सांगतोय म्हणून तुला काही पाप लागणार नाही. असं भगवंत स्वतः सांगतात अर्जुनाला. हं. कमळाचं फूल पाण्यात जरी असलं त्याला पाणी लागत नाही ना, तसं आपण पावसात आपण भिजतो किंवा आंघोळ केली, कपडे भिजले, शरीर भिजलं, आत्मा भिजला का आपला? कपडे पिळून टाकतो आपण, अंग पुसतो टॉवेलनी, पण आत्म्याला पुसला कधी आपण? नाही पुसलं. आत्म्याला काही गरज नाही त्याची. कारण आत्म्याला कापू शकत नाही आणि जाळू शकत नाही, भिजू शकत नाही, मग सुकू तरी शकणार कसं? म्हणून तो त्या स्तरावर आहे. आणि पुढं हा श्लोक पण आहे की योगीजन काय करतात, काय न मनसा बुद्ध्या केवलेंद्रियरैरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा शुद्ध आहे. खरे योगी भक्त आहेत ना, सगळे आसक्त त्यागून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी केवळ काय करतात, शुद्धीकरणासाठी कर्म करतात. हे शरीर काय झालेलं आहे, अनादी काळातून भरपूर साचलंय सगळं आतमध्ये. हं. ते काय करायचं, ते धुलाई करायची आपल्याला, फक्त काढून टाकायचं. त्याचं कापड मळलेलं असतं ना आपलं, ते घासताना काय विचार आहे फक्त, त्यातला मळ कसा जाईल निघून, कापड कसं शुद्ध होईल. हं. ते कापड जेवढं मळलं तेवढं जास्तच घासून हे करतो. हम्म. साबण जोरात ब्रश स्वच्छ, मग ते गाण निघून जाते तिथून. तर जो भक्त आहे तो कुठल्याही स्थितीमध्ये भगवंतासाठी कार्य करत राहतो. आणि या ठिकाणी असा उल्लेख येतोय की असा निष्ठेनं भक्ती करणारा जो आहे जीव, तो अढळ शांती प्राप्त करतो. का बरं? कर्माची फळं मला अर्पण करतो, त्यामुळे कर्म फळात आसक्त नसेल. बघा, फळ नेहमी चांगलंच असेल असं नाही, कधी चांगलं मिळतं कधी वाईट मिळतं फळ. हम्म. चांगलं मिळालं आपल्याला, वा वा किती छान किती छान. एकदा काय झालं, मी असं खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी कोल्हापूरहून कुठेतरी निघालो होतो बसमधून. आणि मग मी इकडच्या एका साईडला बसलो होतो, दुसऱ्या साईडला एक तरुण मुलगा फोनवर बोलत होता. आणि तो सांगत होता कोणाला तरी, म्हणे नोकरी लागली बरं का मला, म्हणे या नोकरी, मग त्यांनी विचारलं काहीतरी, त्यांनी म्हटलं हो म्हणे, या नोकरीत मला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे म्हणे. मग आधी नाही, आधी नव्हतं म्हणे जॉब सॅटिस्फॅक्शन, आता मला जॉब सॅटिस्फॅक्शन. आता म्हणजे तो म्हणत होता, आता बघा कसं झालं त्याचं. तो म्हटला की पगार चांगला आहे म्हणे, पगार आधीचा पगार चांगला होता, पण तो मालक असा होता की ते एवढा ओरडायचा की ते पगार, तेवढा पगार घ्यायची म्हटलं, एवढा पगार घेऊन जर एवढे बोलत असेल तो, त्याला बरं वाटलं नाही. पण आता म्हणे पगार कमी आहे, पण मालक चांगला आहे, त्याला ते बरं वाटलं. म्हणजे आपण बाहेरच्या स्थितीमुळे आपण लगेच आपल्यामध्ये लगेच आपण रिॲक्ट करतो, है ना, प्रतिक्रिया व्यक्त होती. थंडी आली, थंडीचा महिना आला, थंडीचा महिना लगेच आपलं थंडी सगळं. आणि परत गरमी आली, लगेच आपल्यात थेव सुरू होतात, गरमी झाली गरमी झाली. लगेच छोट्या गोष्टी, कोणी काय बोललं, मला बोललं, हे झालं ते झालं, रात्रभर रडत बसणार, रात्रभर ते आपण दिवसा विचार करणार, रात्री स्वप्नात तेच बघणार. ही अशी अवस्था, एवढी छोट्या गोष्टींना आपण लगेच प्रतिक्रिया करतो. तो साप असं लगेच हं, तसं आपलं लगेच होत आहे. इथं वर्णन नाही म्हणे, तसं नाही म्हणे. तो काय करतो, पण जो लोभी आहे, कर्मफळ स्वतः भोगायला इच्छित असं ना, तो काय होतं, बद्ध होतं भौतिक जगात. आणि हेच चाललंय भौतिक जगामध्ये. प्रत्येक जण
तसं एक उदाहरण दिलं जातं, म्हणे तो काय करतो, त्या कर्मामध्ये एवढा आसक्त झालेला जीव, त्यातनं बाहेर सुटणे तरी ते थांबवलं करायचं, वाईट करायचं. तसं हिंग माहिती का आपलं हिंग, हिंग. तर ते हिंगाची डबी असेल समजा आपल्याकडं, त्यातलं हिंग संपलेलं आहे, आणि हिंग संपला चांगलं घासून पुसून तुम्ही हे केलेलं आहे, आणि त्यात काही दुसरं जरी भरलं, त्याला पण हिंगाचाच वास येतो. एवढं कडक असतो, त्याचा वास जात नाही लवकर हिंगाचा. तसं आपण ते कर्म वाईट थांबवलं तरी पण आत तेवढं घट्ट चिकटून बसलंय, तर ते ते निघता निघता फार नाकी नऊ. हम्म. आता इकडं नाकी नऊ, तुमच्या नाकी 10 म्हणतात का माहिती, सगळे नाकी नऊ ते वाटतं. तर मग याचा अर्थ की आपण तशी भक्ती करणं आवश्यक गंभीरतेनं. तर इथं उल्लेख येतोय की सगळे जे 9 द्वार आहेत ना आपल्याला, आपलं शरीर म्हणजे काय म्हणे, नवद्वारे पुरे देही. आपलं 9 द्वार असलेलं नगर आहे आपलं हे. एक शरीर म्हणजे एक नगर आहे. त्या नगराला किती द्वार आहेत? 9 दारांचं हे नगर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण, हा 13वा श्लोक आहे, त्यात म्हटलेलं आहे, जेव्हा हा जो देहधारी जीव आहे, हे सगळं मन आणि सगळं संयमित करतो, हं, सर्व कर्मांचा, जे भौतिक कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो काय करतो, कर्म करत नाही, करता किंवा न करविता तो 9 द्वारे असलेल्या नगरात सुखी राहू शकतो. का बरं? तो भौतिक कार्य कुठलं चांगलं वाईट काही नाही, फक्त भगवंताची भक्तिमय सेवा करत असल्यामुळं तो आत्मा खऱ्या ती सुखी आहे. तर भागवतातला पहिल्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातला 6वा श्लोक आहे, एक असा आहे, त्यात म्हटलेलं आहे, स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. त्यात उल्लेख येतोय की जो कोणी सवय पुंसां पर धर्म, म्हणजे 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. पण भक्ती म्हणजे 4 पुरुषार्थाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, त्याला परमधर्म म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं त्याला परमधर्म म्हटलंय. पण ती कशी करावी म्हणे भक्ती? अहैतुकी अप्रतिहता. अहेतुकी म्हणजे हेतू ठेवून नाही. का भक्ती करता तुम्ही? नाही, परीक्षेत पास होण्यासाठी. आणि नापास झालं, गेली भक्ती, संपली त्याची. नाही म्हणे, हेतू ठेवून नाही, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. आणि कसे म्हणे, अप्रतिहता, अखंडित. तुम्ही नामस्मरण करत नाही का? गेल्या वर्षी करत होतो बरं का, आता बंद केलं मी. मग हे काय अखंड झाली का? मग नाही, तुटक तुटक झाली की नाही? जेवताना म्हणतो का आपण प्रसाद नाही घेतलं, काल 2 दिवसावर घेतलं होतं, आज परत कशाला नको असं म्हणतो का? सकाळी खाल्यावर दुपारच्या अगदी आपल्याला कासावीस होत आहे, अजून झालं नाही वाटतं तयार. लगेच आपल्याला हे होत जातं. म्हणजे मुद्दा हाच आहे की तो काय करतो, फळाच्या ह्याच्यातनं त्याचं नवद्वारे पुरे द्यायचे ना, तो पूर्णपणे बद्धावस्थ म्हणजे भौतिक स्थितीत असताना तो भौतिक जगाशी जोडतो स्वतःला, पण आध्यात्मिक क्षेत्रात आल्यावर स्वतःला तो भगवंताशी जोडतो. ते जोडलेलं राहणार नाही मी. हा, पण ती जोड कशी पाहिजे? मजबूत. मजबूती का जोड म्हणतात ना, ते तुटणार नाही म्हणे कधी. दाखवतात ते ऍडव्हर्टाईज. दोन्हीकडे असं बांधलेलं आहे, आणि हत्ती ओढतात, पण तुटत नाही ते. हा, कारण त्याचं चांगलं हे वापरलंय त्याला, कुठलं तरी. हम्म. ते नाव, कंपनीचं नाव सांगितलं तुम्ही म्हणा, तुम्ही ऍडव्हर्टाईज करता का? काय हरकत नाही सांगायला. जसं फेविकॉल असेल त्याचं ऍडव्हर्टाईज दाखवतात. तसं हे आपण भगवंताशी चांगलं जोडून घ्यायचं. कशाने माहिती आपल्याला? योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणं. तर ते कोणाशी जोडणं? भक्तियोग असेल तर भक्तिमय सेवेनं भगवंताशी स्वतःला जोडणं, याला भक्तियोग म्हणतात. त्यात मिसळायचं नाही, भगवंतामध्ये मिसळू शकत नाही आपण. जोडणं म्हणजे सेवेद्वारे. मी म्हटलं ना, कंपनीतला एखादा व्यक्ती आपल्या कामाद्वारे काय करतो, स्वतःला त्या कंपनीशी किंवा त्या मालकाशी जोडतो ना, तसं आपण आपले खरे मालक भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि आपल्याला शरीर दिलेत, वेगवेगळे इंद्रिय दिलेत, याद्वारे आपण भगवंता स्वतःला जोडतो. पुढं म्हटलेलं आहे की काय करतो तो, त्याला माहित असतं की मी खरं तर मी करता नाहीये, मी मालक स्वामी नाहीये. हे 3 गुण माझ्याकडनं करून घेतात, आणि 3 गुण म्हणजे 3 गुणांचा स्वामी कोण आहेत? भगवंत आहेत. ते तो श्लोक केलं थोडं पण. तर म्हणून तिथं म्हटलेलं आहे,
हम्म. बरेच लोक आहेत, सगळंच आपण हे करतोय. आता या ठिकाणी आता 16वा जो श्लोक आहे, याच्यामध्ये पुन्हा एकदा भगवंत म्हणतायत की बघा, ज्ञानाचं महत्व पुन्हा सांगतात. भगवंत म्हणतात, ज्ञानेन तू तज्ज्ञानम येषाम नाशितम आत्मनः तेषामादित्य वज्ञानम प्रकाशेति तत्परम. भगवंत तिथं म्हणतात की जीव जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाला प्रबुद्ध होतो. आपण म्हणतो ना, अज्ञान रूपी अंधकार. अज्ञानाशी तुलना कशाची करतात बरं? अंधकाराशी. बरोबर आहे की नाही? अंधार म्हणतो आपण. एक अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव म्हणून अंधार असतो एक, आणि दुसरा म्हणजे ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. म्हणजे जेव्हा अज्ञान संपतं, ज्ञानान तो प्रबुद्ध होतो, तेव्हा जसं म्हटलेलं आहे, सूर्यानं दिवसा सर्व वस्तू प्रकाशित कराव्यात, त्याप्रमाणे त्याचं ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करतं. त्याला ज्ञान प्राप्त होतं की मी शरीर नसून आत्मा आहे, भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे, त्यांची सेवा करणं माझं कर्तव्य, धर्म आहे, स्वधर्म, आणि भगवंताकडे परत जाणं हे माझं लक्ष आहे जीवनाचं. हे त्याला सगळं क्लिअर होतं का? ज्ञान आलंय, अज्ञान, ज्ञान लो और अज्ञान भगाव. ज्ञान घ्यायचं, अज्ञान संपून जाईल. समजा मी तुम्हाला विचारलं, आता ते उदाहरण तुम्हाला कळेल की नाही माहित नाही, पण कळणार ना, थोडं अवघड पडणार. विहीर आहे, एक विहीर आहे, आणि त्या विहिरीमध्ये आपल्याला ती घागर सोडलेली आहे. आपण घेऊन गेलाय घागर घेऊन. गाणं नाही म्हणत मी, घागर घेऊन. गवळण आहे ना, माहिती नाही एखादं माणूस, घागर घेऊन निघाल्या पाळणे गवळणी. तसं काय आपण घेऊन जायचं नाही. आपण घागर आहे, आणि त्या विहिरीमध्ये घागर सोडलेली आहे, त्याला रस्सी बांधलेली आहे अर्थात, आणि आपण म्हणतो घागर मोकळी आहे, घागरीत काहीच नाही. काहीच नाही म्हणजे तरी सुद्धा काय, हवा तर आहे. आता मला सांगा तुम्ही, की त्या घागरीत पाणी भरताना ते हवा काढून मग भरतो का आपण? नाही, करावं लागत नाही. नुसतं तर थोडं जरा वाकवलं, बुडबुड आवाज येतो, म्हणजे काय, हवा गेली निघून, आणि आपोआप पाणी आत जाऊ लागलं. वेगळी हवा काढत बसत नाही आपण. अहो, ते हवा काढल्याशिवाय पाणी जाणार कसं आत? तुम्ही काढल्यावर परत हवा जाईलच ना आतमधून. साधी सोपं उदाहरण हे काय, टेक्निक. पाणी भरा, हवा निघून जायला आपोआप. त्याच पद्धतीनं आपण ज्ञान घेत राहिलो, अज्ञानात जागाच राहणार आहे ना तिथं. बरोबर आहे ना? मोठा मोठा बल्ब लावलाय समजा एखाद्या रूम मध्ये, अंधार असेल का तिथं? एवढं छोटंच बल्ब लावलं तुम्ही, एकदम छोटा, तर मग काय होणार? दिसणारच नाही, कुठंतरी थोडं थोडं दिसेल आपलं अंधुक. एवढा मोठा प्रखर असल्यावर काय होणार? काहीच अंधार राहणार नाही, प्रकाश राहील. तसं ज्ञान पूर्ण घेतलं आपण, दिव्य ज्ञान, तर मग अज्ञानाला जागाच राहणार नाही त्या ठिकाणी. कुठं म्हटलेलं आहे? पुढचा ह्याच्यामध्ये उल्लेख येतो, 17 ते 29व्या श्लोकामध्ये वर्णन येत आहे, जे आपण 5व्या अध्यायातला पाहतोय. त्यात वर्णन येतं की भगवंताचं ध्यान केल्यावर कसा तो मुक्त होतो बरं, त्याचं वर्णन इथं. इथं म्हटलंय की जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा, आश्रय सगळं भगवंतावर स्थिर होत आहे, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कलमाचे दोष सगळं धुवून जातात, आणि मग तो सहजपणे मुक्तीपथावर त्याचा मार्गक्रमण सुरू होत आहे. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला दिलेलं सगळंच भगवंताच्या मालकीचं आहे. या भावाने त्यांच्या सेवेसाठी जर वापर केला त्याचा, मग काय अडचण नाही. म्हणून पुढं म्हटलेलं आहे, मग त्याचं लक्षण काय बरं? लगेच सांगतात भगवंत. काय सांगतात? 18वा श्लोक बघा, खूप प्रसिद्ध श्लोक आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. भगवंत म्हणतात की जो विनम्र साधू जो आहे, विद्या विनय संपन्ने, जो विद्या आणि काय त्याच्यामध्ये विनय, याची सांगड बघा, दोन्हीची जोडी कशी माहिती ना, जोड्या जुळवा असतात की नाही, जोड्या जुळवा. हम्म. इकडं विद्या इकडं दिलेलं आहे, आणि पुढं अहंकार, नम्रता दिलेलं आहे. तर विद्या आणि अहंकाराला जर जोडलं, तर ती विद्या काय उपयोगाची नाही. फार एकदम गर्विष्ठ झालेला आहे, मी खूप विद्वान आहे, नाही. विद्येला काय जोडलं पाहिजे? विनय, नम्रता. म्हणून म्हणे ना, विद्या विनयीन शोभते. ऐकलं काय म्हणा, आपण खूप ठिकाणी लिहिलेलं असतं, विद्या विनयन शोभते. अजून एक म्हटलंय, विद्या ददाती विनयम. ददाती मी देते, विद्या
कशाला जन्म देते? विनयाला. कारण त्याला विद्या ज्ञान मिळाल्यामुळे त्याला कळतं हे काय मान सन्मान अमका अहंकार काय नाही, म्हणे काही त्याचा आवश्यकता नाही. उलट तो काय असतो? विनम्र असतो. तो कसं पाहतो म्हणे? असा विनम्र व्यक्ती त्याच्या यथार्थ ज्ञानाच्या आधारे काय कोणाकोणाला बघतो? विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वांना समान बघतो. भेदभाव करत नाही. अरे तू चांडाळ आहे, तू खालच्या जातीतला, तू वरचा नाही, तसं बघत नाही. तो बघतो हे सगळे त्यांच्या कर्मानुसार वेगवेगळे शरीर मिळाले, पण हे सगळे भगवंताचे अंश आहेत. वेगवेगळे आत्मे आहेत, पण भगवंताचे अंश आहेत. अशा भावनेने पाहिल्यामुळं त्यांच्याविषयी द्वेष उत्पन्न होईल का? नाही. त्यांना बरोबर आहे की नाही? मी जर एखाद्याला नॉट मी समजा एखादा कोणी दुसऱ्याला आत्मा म्हणून बघत असेल तर त्याच्याविषयी काय द्वेष असणार का? नाही नाही. तर त्यामुळे हे कळणं गरजेचं आहे. तर प्रभुपाद म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा पण वास करतात. तर त्याला माहित आहे प्रत्येकामध्ये भगवंत आहे. प्रत्येकामध्ये भगवंत असल्यामुळं त्यांचा तो द्वेष किंवा अनादर करत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे की असा जो मनुष्य बघा काय लक्षण दिलेलं आहे, प्रिय वस्तू प्राप्त झाला हसून जात नाही. आवडती वस्तू मिळाली, वा मला आवडती वस्तू मिळालेली आहे, मला आवडते. नाही काय नाही मिळाली का ठीक आहे चालतं. आणि त्याचबरोबर अप्रिय वस्तू बघून नावडती गोष्ट भेटली त्याला, शोक करत बसते कशाला दिलं बाबा, काय डोकं माझं हे केलं, खराब केलंय. नाही काही नाही. आवडती मिळाली तरी पण स्थिर आहे, आणि नावडती मिळाली तरी पण स्थिर आहे. आपल्याला माहित आहे युधिष्ठिर महाराजांचं नावाचा अर्थ माहिती आहे कोणाला? युधिष्ठिर. युधिष्ठिर म्हणजे जे युद्धामध्ये स्थिर राहतात ते युधिष्ठिर आहेत. आता तुम्ही म्हणाले युद्ध स्थिर कसं राहील बा माणूस? युद्ध तर करावं लागणार आहे. आणि युधिष्ठिर महाराजांचं एक नाव होतं अजात शत्रू. ते कोणाला शत्रू समजत नव्हते. तुम्ही म्हणाल काय सांगताय तुम्ही हे सगळं? अहो शत्रू समजलं तर युद्ध करणार कसं? करायचे का? कर्तव्य म्हणून. क्षत्रिय आहे, राजा आहे, युद्ध केलंच पाहिजे. जे काही समाजाच्या हितासाठी म्हणून काही जणांना मला मारावं लागेल, पण स्थिर राहून त्यांचा भेदभाव करू नये. हे माझे तुझे या भावने नाही. बघा विचार करा, दुर्योधनाचं नाव होतं आधी सुयोधन. हम्म. पण त्याच्या वाईट कर्तृत्वामुळं त्याला दुर्योधन नाव पडलं. पण युधिष्ठिर महाराजच असे होते, ते नेहमीच त्याला सुयोधनच म्हणायचे. अगदी त्यांना वनवासात पाठवलं, अज्ञातवास झाला, आले, त्यांना 5 गावं सुद्धा दिली नाही, एवढं असलं ते सुयोधनच म्हणत राहील. एवढंच स्थिर. विचार कर साधी गोष्ट नाही. एवढं त्यानं छळ केलाय पण काही नाही. ते नाही युद्धामध्ये स्थिर. त्या युद्धात पण कर्तव्य म्हणून ते करायचे. असं बसून राहायचे नाही, मी कसं युद्ध करू. नाही नाही केलं त्यांनी, पण स्थिर. तर म्हणून म्हटलं इथं की प्रिय वस्तू मिळू दे, अप्रिय वस्तू मिळू दे, काय फरक पडत नाही. बुद्धी स्थिर आहे. आणि काय म्हणतो, मोह रे, तर मोहात पडत नाही. आणि शिवाय भगवत विज्ञान जाणतोय, फार महत्वाचं बरं का. हे ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. तो खऱ्या अर्थी काय, तो ब्रह्मस्तरावर असतो. त्याला स्थिर बुद्धी म्हटलेलं आहे. आणि इथं म्हटलेलं आहे तो काय करतो, त्याला अमर्याद आनंद प्राप्त होतो. म्हणजे अमर्याद आनंद. कळलं का? अमर्याद आनंद म्हणजे मर्यादित नाही, अमर्याद. आणि पुढचा 22वा श्लोक आहे, तो फार महत्वाचा श्लोक आहे. या भौतिक जगाची काय हालत होते, भौतिक जगातल्या जीवाची, त्याचं वर्णन दिलेलं आहे. हा हा श्लोक आपल्या शक्यतो पाठही करू शकता कंठस्थ. हा श्लोक बघ कसा आहे. यही संस्पर्श जा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः. बघा अर्थ बघा, आपल्याला जर गीता असेल सोबत बघा त्या काय म्हटलेलं आहे. बुद्धिमान मनुष्य. आता कोणाला बुद्धिमान म्हटलंय बघा. हा ज्याला 80-90% मिळत त्याला बुद्धिमान म्हटलंय का? कोण परीक्षा चांगलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येतो पहिला, हा का IQ टेस्ट मध्ये पहिला येतात का, कोणाला म्हटलंय बुद्धिमान? बघा, बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये भाग घेत नाही. म्हणजेच काय, भौतिक संयोग उत्पन्न म्हणजे भौतिक सुख ज्याला म्हणतो ना आपण, ते भौतिक सुख सुख नसून दुःखच आहे. दुःखाला कारणीभूत आहे ते भौतिक सुख. आता आपला विषय नाही होता ना की जे सुरुवातीला कशासारखं वाटतं म्हणे, अमृतासारखं वाटतं भौतिक सुख.
पण खरं तर ते अमृतासारखं नाही, नंतर विषासारखं होतं. आणि अध्यात्मातलं सुख सुरुवातीला विषासारखं वाटतं. एवढं जप करायचा, एवढं वाचन करा, एवढं क्लास करा, बापरे काय करायचंय, नको वाटतं, विष वाटतं. पण ते करत राहायला, करत चिकटून राहायला तर काय होणार नंतर ना, अमृताचा वाटेल, अनुभव येईल त्याला. म्हणून म्हटलेलं आहे, हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हे बुद्धिमान व्यक्ती खूप हायली, गुरु महाराज म्हणतात ना, हा सुशिक्षित खूप आहेत, सुशिक्षित खूप आहेत, पण सुसंस्कृत कमी आहेत. हायली एज्युकेटेड आहेत, पण वेल कल्चर्ड लोक नाही जास्त. म्हणून प्रभात विदेशात गेल्यावर म्हटले, आय डोंट वॉन्ट पीपल ऑफ कॅट्स अँड डॉग्स. मला कुत्र्या मांजरांचं जमा समुदाय नकोय म्हणे मला. जे शरीराच्या आधारावर जगतायत नको मला. काय हवंय की कृष्ण भावनाभरित व्यक्ती. त्यामुळे हा श्लोक खूप महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये अं प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये भगवान वृषभदेव, साक्षात भगवान श्रीकृष्णांचेच अवतार, भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये फार मोठे राजा होते वृषभदेव. त्यांनी आपल्या 100 मुलांना उपदेश केला. खूप सुंदर श्लोक आहे ते. त्यातला एक श्लोक इथं प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलं. तो श्लोक असा आहे, नायम देहो देहभाजान दुर्लोके कष्टान कामान आरती विडभुजाम ये तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धे अस्मात ब्रह्म सौख्यम त्वमनंतम. त्यात म्हटलंय, नायम देव, हे मुलांनो, पुत्रकायन म्हणजे हे मुलांनो ऐका म्हणे, तुम्ही ऐका, लक्षात घ्या की न अयम देहा, हे जे आता शरीर मिळाले ना, देह भाजान डुलके मिळालेले, पण हे म्हणे कष्टान कामान अर्हती विडभुजा आम्ही. म्हणजे विडभुजा म्हणजे डुकरं जे आहेत ना, डुकरं कसं कष्ट करतात, हा ते बिष्टा खातात, तर ते इंद्रिय सुख मिळवण्यासाठी, त्यासाठी तुम्ही मेहनत घेऊ नका म्हणून. ते डुकरांना पण ते सुख मिळतं म्हणे. पण तुम्ही काय करा म्हणे, तुम्ही जीवनामध्ये तपस्या केली पाहिजे. आणि तपस्यानं काय होईल, जीवन शुद्ध होईल. तपस्याने जीवन शुद्ध होईल. म्हणजे जीवन शुद्ध झाल्यावर काय होईल म्हणे, तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा अनुभव घेता येईल. ब्रह्म सौख्यम तू अनंतम. एवढं थोडं नाही, आता जे सुख मिळते ते अनंत सुख नाही का, त्या सुखाचं रूपांतर दुःखात होत आहे. म्हणून आधीचा श्लोक बघितला ना आपण, बुद्धिमान व्यक्ती ज्या सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतात, त्या सुखापासून दूर राहतात. पण इथं म्हणून म्हटलेलं पुढं की, त्या पुढं भगवान म्हणतात की हम्म, जर हा देह त्याग करण्यापूर्वी, भगवान काय म्हणतात बघा 23व्या श्लोकात, हा हे देह सोडायच्या आधी जर इंद्रियांचा आवेग जर सहन करू शकला तो, काम क्रोध लोभ मोह याच शत्रू आहेत की नाही. आपण ऐकले काही गोष्ट, जेव्हा तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी शिवाजी महाराज गेले होते, आणि शिवाजी महाराज स्वतः गेले नाही आधी, पुढं त्या मोरपंतांना आणि काही जणांना पाठवलं. नजराणा पाठवलं, मोठं ताट होतं, सगळे जड जेवाय भरले होते त्याच्यावरती, त्याच्यामध्ये, आणि सुंदर त्याच्यावरती मलमल असं वस्त्र होतं, रेशमी वस्त्र झाकलेलं. आणि शिवाजी महाराज पाहत होते. पण तुकाराम महाराजांनी म्हटलं, त्यांनी सांगितलं मोरोपंतांनी की म्हणे शिवबांनी आपल्यासाठी दिलेलं आहे, आपण याचा स्वीकार करावा. तर तुकारामान म्हटले, काय करू म्हणे. ते म्हणतात, आम्हा ये रे वित्त धन, ये रे वित्त धन आम्हा मृत्तिके समान. हे जे धन आहे ना, हे आम्हाला मातीसारखं आहे म्हणे, काय करायचं आम्ही घेऊन येतो, है ना. की ते म्हणतात, पराबिया द्रव्य आम्हा मृत्तिके समान. चाणक्य पंडितांनी म्हटलं ना, तो ऐकलं श्लोक आपण, मातृवत पर दारेषु लोष्ट्रवत पर द्रव्येषु आत्मवत सर्वभूतेषु य पश्यती स पंडिता. ते म्हणतात की जो खरा पंडित आहे त्याची व्याख्या काय बघा. व्याख्या अशी आहे, जो काय करतो, परस्त्रीला माते समान समजतो, स्वतःच्या पत्नीशिवाय इतर नाही. आणि लोष्ट्रवत परद्रव्येष म्हणजे दुसऱ्यांचं धन आहे, तो कसपटा समज दुसऱ्यांचं धन नाही, आपण काय त्याचा अधिकार नाही, आपल्याला दिलंय त्या सुखी राहा, दुसऱ्यांचं बळकावून घेत नाही. आणि पुढे म्हटलंय, आत्मवत सर्वभूतेषु, सगळ्या जीवांना भगवंताचा अंश किंवा आत्मा म्हणून बघतो, तो खरा पंडित आहे म्हणून. कोणी तर म्हटलेलं आहे, तो काय करतो की
या भौतिक जगामध्ये तो सुख मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. हम्म. पण त्याला माहित आहे की इथं मिळणार सुख हे फसफस सुख आहे. आणि इथं उल्लेख येतोय या ठिकाणी की विशेष करून भगवंत किंवा आपल्या सर्वांना माहितच आहे की भौतिक जग हे द्वंद्वाने भरले. द्वंद्व द्वंद्व कळलं ना आपल्याला? सुख दुःख, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, फायदा नुकसान, याला म्हणतात द्वंद्व. ड्युएलिटी म्हणतात. पण आध्यात्मिक जगामध्ये द्वंद्व नाही, भेदभाव नाही तिथं. कारण सगळे दिव्य शरीर आहेत, भौतिक शरीर नाही तिथं. तीन गुणांचा प्रभाव नाही, काळाचा प्रभाव नाही, भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ नाही तिथं. काळ आहे पण तो नित्य आहे, दिव्य स्तरावर आहे. कारण काळ हा भगवंताचं स्वरूप आहे. तर म्हणून लक्षात घ्यायचं आहे आपण की भौतिक जगामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, पण आध्यात्मिक जग ते सगळं नाहीये, दिव्य आहे. म्हणून म्हटलेलं आहे, जे या द्वंद्वाचे पलीकडे जे गेलेले आहेत ते सर्व पापातनं मुक्त आहेत आणि ते खऱ्या अर्थी मुक्त आहेत असं इथं भगवान सांगतात. आणि पुढे उल्लेख येतो की ते काम क्रोध सगळ्या इच्छातनं मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत. तर ते काय करतात मग? नक्कीच ते मुक्त होतात. तर याच्यातला 19वा श्लोक शेवटचा, 5व्या अध्यायातला, खूप सुंदर श्लोक आहे. आपल्या शक्य तर आपण पाठ पण करा श्लोक कंठस्थ. हा श्लोक कसा आहे? भगवान म्हणतायत, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. याला शांतीसूत्र म्हटलेलं आहे, माहिती आहे का आपल्याला? शांतीसूत्र. ज्याला शांती प्राप्त करायची आहे जगात, तेच चाललंय. काय पाहिजे? स्वामीजी, मनच शांती पाहिजे. मनच शांती पाहिजे. मनच शांत नाही. सगळं आहे, सगळं घरात, सगळं सगळं आहे, गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सुख मिळेल असं वाटतंय. अशा सगळ्या गोष्टी आहेत पण मिळत नाही, शांती मिळत नाही त्याला. मग धावतो शांती शांती म्हणतो, पण अशांतीच भेटते त्याला. पण शांती कशी मिळायची भगवंत म्हणतात. काय ओळखायचं म्हणे? तीन गोष्टी आहेत. तीन सूत्री फॉर्म्युला. फॉर्म्युला असतो ना आपला, हा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला बघा. काय ओळखायचं आपण? भोक्तारम यज्ञ तपसाम. जे यज्ञ आहेत, तपस्या आहेत, त्यांचा परमभोक्ता म्हणजे श्रीकृष्ण आहे, हे ओळखायचं. म्हणजे आपण जे काही तपस्या करतो, यज्ञ सगळं काही कोणासाठी आहे? खरं तर श्रीकृष्णांसाठी आहे. वा एक झालं. दुसरं काय? सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर भगवंत आहे. म्हणजे सर्वांचे मालक कोण आहेत? सारी भूमी गोपाल की. भलेही आपल्या नावावर असेल, अहो 7 बारावर आमचं नाव आहे. अहो 7 बारावर तुझं नाव आहे, बरोबर आहे बाबा. पण तुझे 12 वाजल्यावर राहील का 7 बारावर तुझं नाव? आपण जन्माच्या आधी पण होती की जमीन तिथं, आपण गेल्यावर पण जमीन राहणार आहे. मधल्या काळात आपल्याला दिली काही काळात वापरायला, नंतर आपलं नाहीच आहे. हे ज्याला कळतं की नाही हे भगवंताचं आहे बरं का. आणि तिसरं काय? की सर्व जीवांचा हित करता किंवा सर्व जीवांचं कल्याण करण्याची इच्छा असलेले भगवान म्हणतात तो मी आहे. हे जो जाणून गेला, आपल्याला वाटतं ना तो मला फायदा करेल बरं का, तो माझा फायदा नेहमी करत असतो, तो करतो हा करतो, आणि फायदा करायचं बंद झालं, झाला शत्रू झाला तो. नाही काय कामाचं नाही हा माझ्या. पण भगवंत तसे मित्र नाहीत बरं का. तशी हित करणार नाहीत. ते कसे आहेत? आपलं शाश्वत हित करणार आहेत भगवंत. एवढंच कशाला आपल्याला त्यांच्या धामात पण घेऊन जातील. हम्म. तर म्हणून आपण काय केलं पाहिजे? ते आपण हे समजून घेऊन भगवंताची भक्तिमय सेवा करणं आवश्यक आहे. आणि आपण आता या अध्यायातला जे काही ह्याच्यामध्ये कथा सांगितलेली आहे त्याची चर्चा करूया. आणि याच्यामध्ये भगवंताची नावं घेतलीत वेगळी वेगळी. महेश्वर म्हटलंय, भगवंताने स्वतः म्हटलंय. महेश्वर म्हणजे परमेश्वर, महान ईश्वर. आणि भगवान सुहृद आहे. सुहृद म्हणजे उपकार करणार आहे आपल्याला. हं. आपल्याला वाटतं मी किती उपकार केला त्यांच्यावर, त्याला कळत नाही का मी एवढा. अरे उपकार काय करू शकतो आपण? काय म्हणा अहो मी एवढं केलं त्याच्यासाठी, अहो एवढं केलं, पण ते भगवंताच्या कृपेनेच केलं ना. हं. तर भगवंताची कृपा नसेल काय केलं असतं आपण? तर ते समजलं पाहिजे. आणि कथा अशी आहे, या 5व्या अध्यायाची कथा खूप सुंदर कथा आहे. आपल्याला मी सांगत चालू वेळोवेळी
की पद्मपुराण, जे 18 पुराणांपैकी एक पुराण आहे पद्मपुराण, त्याच्यामध्ये गीता महात्म्य, भगवद्गीता महात्म्य, विष्णू भगवंत आणि लक्ष्मी देवीमध्ये चर्चा आहे. आणि तीच चर्चा शिवजी पार्वतीला सांगतात. एकदा असं झालं की मद्र नावाचा देश, मद्र देश, त्या मद्र देशामध्ये पिंगळ नावाचा एक ब्राह्मण होता. पिंगळ ब्राह्मण राहत होता. पण आपल्याला वाटलं की ब्राह्मणांचीच का उदाहरण सांगितलं, कारण ब्राह्मणाकडनं अपेक्षा आहे त्यांनी योग्य आचरण करावं म्हणून. पण ते नाही केल्यावर कसं नुकसान होत आहे तेही कळतंय आपल्याला, म्हणून आपणही सावध राहावं सर्वांनी. आणि याचा कसा लाभ आहे या अध्यायात ते कळेल आपल्याला. तर झाला तो पिंगळाचा ब्राह्मण होता. अर्थात जन्मानं ब्राह्मण होता, पण कर्मानं तर नव्हता ब्राह्मण. पण त्याला संगीत आणि नृत्याची फार आवड होती. वाद्य वाजवायचा, नृत्य कला त्याच्याकडे अवगत होती. आणि मग तो नृत्य शिकवायचा, संगीत शिकवायचा, खूप प्रसिद्ध माणूस बनला तो. आणि राजाला पण फार आवडायचा, राजाचा आवडता कलाकार बनला. पूर्वी काय करायचे राजे, आपल्या दरबारात अशा सर्वांना ठेवायचे. नंतर काय झालं, तो ब्राह्मण होता, अर्थात कर्मानं नव्हता. पण पूर्वी एखादा ब्राह्मण त्यांनी विवाह ब्राह्मणाशी, म्हणजे ब्राह्मण कन्येशी करायला हवा होता. पण त्यांनी काय केलं, एका निम्न जातीच्या स्त्रीशी विवाह केला. तिचं नाव होतं अरुणा, अरुणा नाव तिचं. आणि ती अरुणा, तिनं काय केलं, झोपेमध्ये एकदा तिला वाटलं की आता याचं काय करावं आपण, धन लुबाडायच्या उद्देशानं ती झोपेमध्ये असताना, हा जो पिंगळ झोपेत होता तेव्हा त्या अरुणानं काय केलं, त्याची हत्या करून टाकली, मारून टाकलं त्याला. आणि इतकं भयंकर, एकतर पतीचा वध केला तिनं. पती हा परमेश्वरासारखा आहे. हा, परमेश्वर म्हणजे त्याचा परमेश्वरासारखा एक गुरु आहेत पती. आणि आदर द्यावा किंवा सेवा करावी. आता पतीनं पण तसं असलं पाहिजे, भक्त पाहिजे. मग ते तसं न करतेनं काय केलं, त्याचा वध केला, हत्या केली. आणि त्यामुळे त्याला, त्या हिला, सॉरी, ती जी अरुणा होती, तर तिला नरकवास भोगावा लागला. आणि नरकामध्ये खूप भयंकर यातना भोगायला लागला तिला, भयंकर पाप केल्यामुळं. आणि जर पुढचा जन्म तिला गिधाड बनली, गिधाड. हं. गिधाड बनल्यावर, नाही तो कोण आपलं पिंगळ, तो गिधाड बनला. पिंगळ तर, तिला पण हे झालं. ती अरुणा नावाची जी होती ना, त्याची जी पत्नी होती, तर तिला न मारलं, तिला देवी रोग झाला आणि तिचा मृत्यू झाला. ती पुढच्या वेळेस पोपटाचं शरीर मिळालं. बघा काय कर्माचं, काही गती कळणं किती अवघड आहे. आपण हिशेब करत काहीच कळत नाही, कसं पोपट काहीच कळत नाही. पण तो जो पिंगळ, त्याला तो गिधाड बनला. गिधाड म्हणजे माहिती, तो भयंकर पक्षी असतो मोठा. ते मृतदेह काय असेल त्याच्यात झडप घालतो, किंवा तो वर्ण त्याला कळत दिसत. आणि मग ती बनली, अरुणा बनली पोपट, तो बनला गिधाड. आणि झालं असं की त्यांना पूर्वजन्माचं स्मरण होतं. स्मरण राहिलं होतं. आणि तो गिधाड जो होता पूर्वजन्म पिंगळ, आणि अरुणा पूर्वजन्मातली पोपट म्हणजे, तर त्याला लक्षात आलं की हिनंच काय केलं, यानं माझा खून केलेला आहे. आता पोपट बनून आला म्हणून काय केलं, मग त्याच्यावर झडप घातली. झडप घालून काय केलं, त्या पोपटाला फाडलं, फाडून टाकलं. आणि त्या पोपटा, तिथे एक तलाव होता, तलाव. त्या तलावामध्ये त्या पोपटाचा मृतदेह पडला. आणि मग लगेच तो शिकारी तिथं आला. शिकारीने बघितलं, हा गिधाड काय आहे, मोकळाच आहे बुवा आता काय. कारण त्या पोपटाला मारल्यामुळे काय झालं, त्याला तो त्याला विसर पडला किंवा आपली सुरक्षा कशी हे करायची म्हणून. आणि ते शिकारीने जाळ हे केलं, त्यालाही मारलं. त्याचंही शरीर पडलं त्या तलावामध्येच. दोघांचं तलावात पडलं. आणि आश्चर्य म्हणजे काय झालं, त्या दोन्ही पक्षांना मोक्ष मिळाला. हं. यमराजांनी विचारलं भगवंताला, म्हणतं काय, कसं काय झालं बरं हे. तर नाही, त्यांनी, सॉरी, त्या दोघांनी विचारलं यमराजाला की असं एवढं म्हणजे काय, असं काय आम्ही केलं तो, तर आम्हाला एकदम एवढं मोक्ष किंवा कसं काय मिळालं मुक्ती. मग त्यांनी सांगितलं की म्हणे, यमराज म्हटले, जे तलाव जे होतं, त्या तलावाचं पाणी एका पवित्र नदीमध्ये मिसळत होतं. आणि तलावामध्ये हे झाल्यामुळे काय झालं, ते पाणी तिकडं, त्या नदीचा प्रभाव पण त्या पाण्यावर झालेला होता. त्या नदीचा प्रभाव त्या पाण्यावर झाल्यामुळं तिथं
त्या नदीच्या काठी एक पुण्यवान ब्राह्मण काय करत होता म्हणे, भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचं अतिशय भक्तिभावानं पठण करत होता. आणि त्याचा प्रभाव नित्य ते कार्य केल्या सेवा केल्यामुळं भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाच्या पठणाची त्याला ते जे विशेष पुण्य, तिथं पण जवळपास असलेल्या ठिकाणी पण काय झालं ते पुण्य, त्याचा प्रभाव असतो माहिती आहे आपल्याला. एखादी पुण्यभूमी असेल तर तिथं काय होतं मग, असे पुण्यवान लोक राहतात तिथं, त्यांच्या पश्चात पण त्या जागेला महत्व असतं. कळलं का? एखाद्या पापी एकदा काय झालं, आपलं उदाहरण सांगायला हरकत नाही. एकदा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण निघाले होते अर्थात सीतेच्या शोधामध्येच. आणि अचानक असं एक ठिकाण आलं तिथं लक्ष्मण एक थांबून, लक्ष्मणने काय केलं, ओरडायला सुरुवात केली. कोणाला? श्रीरामांना. तुम्ही असं आहे, तुमच्यामुळे हे झालं, सगळं हे झालं वगैरे असं फारच हे करू लागला. आणि प्रभू रामचंद्र काय बोलले नाही, शांत झाला. आणि त्या तो विशिष्ट परिसर त्यातनं बाहेर आल्यावर लक्ष्मण क्षमा मागले, हे प्रभू भ्राता श्री क्षमा करा मला, मी असं कठोर वचन आता पण कधी बोलणं, असं का झालं मग? प्रभू रामचंद्र हसले, म्हटले नाही काही नाही, असू दे. नाही नाही, का बरं तुम्ही का हसला? तुम्हाला काहीतरी बोलायला होतं. नाही म्हणजे कारण हेच आहे की जेव्हा त्यांनी उत्तर दिलं भगवंतांनी, हे जे ठिकाण आहे तिथं फार मोठे दोन राक्षस राहत होते म्हणे, दोन भाऊ. एकाचं नाव सुंद, दुसऱ्याचं नाव उपसुंद. आणि दोघं असे भाऊ होते, कडक तपस्या केली होती. त्यांना वरदान मिळालं होतं. म्हणे काय वर माग? त्यांनी म्हटलं की आम्हाला कोणी जरी कोणाकडनंही मरण न्यायला नको, आमच्या दोघांकडनं एक मरण आलं तर हरकत नाही, म्हणजे दुसऱ्या कोणाकडे न्यायला नाही पाहिजे. कारण त्यांना माहित होतं आपण दोघं भाऊ पण आहेत आणि त्याचबरोबर आपण दोघं काय आहोत, चांगले मित्र आहोत. त्यामुळं आपल्या दोघांचं वैर निर्माण होण्याचं कारणच नाही. त्यामुळे त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता, विश्वास, आत्मविश्वास. आणि मग झालं काय, ब्रह्मदेवाने बघितलं हे दोघं काय करतायत, एवढं लोकांचा छळ करू त्रास देऊ लागले. तिथं ऋषीमुनी यज्ञ करायचे, त्यांना त्रास देणं, यज्ञ विध्वंस करणं, परत चाललं त्यांचं. ब्रह्मदेवाने युक्ती केली, आयडिया. काय केलं माहिती का, तिलोत्तमाला पाठवत, तिलोत्तमा नावाच्या अप्सरेला. काय नाव होतं अप्सरेचं? तिलोत्तमा. ती आली. दोघांना एकदम भेटली नाही, वेगळं वेगळं. तो कुठेतरी गेला तस बाजूला, त्याला भेटली. तो मोहित झाला एकदम. आणि तर बोलणं सुरू झालं. तर तो म्हणा, तू माझ्याशी विवाह करशील का? हो म्हणे, तुझ्याशी करणार मी. आणि याला पण परस्पर भेटले, दुसऱ्याला पण. त्यालाही म्हटलं माझ्याशी विवाह करणार, हो म्हणे करणार म्हणून. दोघांनी शब्द दिला विवाह करणार म्हणून. आणि ते सुंदरी सांगितलं उपसून, अरे उपसून, तुला एक गोड बातमी सांगणार आहे. म्हटले तो म्हणे, मी पण सांगणार तुला गोड बातमी, तू सांग म्हणे आधी. की म्हणे अतिशय सुंदर एक कन्या आहे आणि खरंच माझं आमचं एकमेकांचं प्रेम जडलंय. आणि म्हणे आता माझी ती पत्नी होणार आहे. नाही नाही म्हणे, खरं तर सांग का म्हणे, ती माझी पत्नी तुझी वहिनी होणार. नाही नाही म्हणे, माझी पत्नी होणार आहे. असं ती माझी माझी म्हणजे एवढं भांडण झालं, घनघोर भांडण झालं. आणि दोघंही मेले त्याच्यामध्ये. तिला तर निघून गेलं, तिचं काम झालं. टाटा झालं काम, पत्नी झालं म्हणजे काम. प्रभू रामचंद्र इथे एवढं भयंकर विध्वंस झाल्यामुळं ही भूमीच अशी झाली म्हणून, म्हणजे असा प्रभाव असतो नाही का. तर त्यामुळं म्हणून तीर्थक्षेत्रात येण्याचं काय कारण बरं, तीर्थक्षेत्र अतिशय पवित्र आहे, दिव्य आहे. इथं आल्यामुळे आपण लवकर भक्तीत प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे अधूनमधून तीर्थक्षेत्रात आलं पाहिजे, फार गरजेचं आहे. तर अशा रीतीने मग लाभ झाला. तर लाभ हेच आहे की 5वा अध्याय खूप महत्वाचा आहे, पवित्र आणि शक्तिशाली. जो कोणी मनुष्य भक्तिभावनेचं पठण करतो, त्यांच्या संपर्कात येणारे पापातनं मुक्त होऊ शकतात. एवढी शक्ती या अध्यायामध्ये आहे.